म्हणून बहिणींना सांगतो, मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतो. मणिमंगळसूत्र म्हणजे काय, तुम्ही 2 डोरले असतात, बरोबर आहे ना, 2, 4, 5 ज्याचे पैसे असतील त्याचे 10, 15 सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात, बरोबर आहे ना. ते मंगळसूत्र बाईला सांगतात, आई तुझं लग्न होतंय ना, आम्ही सोन्याची डोरलं, सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील, सगळे एका दोरात राहतोय ना, तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचंय. ते मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करतं. खोटी नाही ना बहिणीचा. मग या पाठांना कॉलेज सांग. आता लास्ट वाला सांगतो ऐका. तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुड्यामध्ये तुम्ही चाळ आणतात नवरी पोरगीला, बरोबर आहे ना, चाळ आणतात ना, पैंजण काय म्हणतात तुमच्याकडे, साखळ्या. हा, त्या साखळ्या असतात का साखरपुड्यामध्ये, साखळ्या घालतात तुम्ही. प्रत्येक साखळीला आहे ना घुंगरू असतो, घुंगरू दोघं बाजूला. त्या साखळ्या बाईला सांगतात, ते चाळ मध्ये घुंगरू बाईला चालत असताना सांगतात, ताई आता तुझं लग्न होणार, जरा जपून पाय टाक, कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. हे चाळ मध्ये घुंगरू बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे, हा शृंगार आहे. नुसता शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो, त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखं आहे. पण घेता आलं पाहिजे विठ्ठल.